हाफ कवर तेवढंही करू शकता किंवा फुल बन कवर करण्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे तेवढी तुम्ही यूज करा. तर आपण हाफ बनसाठी बघूया की हाफ बनला आपल्याला 2 किंवा 3 हाफ बन आपला एवढा कवर होईल. ह्याच्यात इकडनं फिंगर हे करून ट्विस्ट करायचं म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला असे लूप्स करायचे. त्याला फुल पूर्ण टाईट जेवढं टाईट तुम्हाला ट्विस्ट करता येईल. त्याला पण सेम लूक करून घ्या. आपण आता हे कधी कधी तार डोक्याला लागते त्यावेळेस आपण हे ग्रीन टेप खूप मेन जेव्हा पण आपण बेबी शावरसाठी किंवा कुठल्याही छोट्या बेबीसाठी पण आपण टियारा करतो तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. तर तेव्हा हे ग्रीन टेप मी ओपन करते. त्याला एक स्टिक टाईप असतो ग्लू टाईप. तुम्ही हाताला हात लावून बघा ह्याला चिकट आहे. एक साईड दोन्ही साईडला ते चिकटच असतं. साइड दोनों साइड वो स्टिक के लिए होता है. तो इसका सफिशेंट पोर्शन जितना चाहिए उतना कट कर सकते. अभी जब ये ग्रीन टेप आप यूज़ करते हो तभी इसको ऐसे ही नहीं लगाना, इसको पूरा स्ट्रेच करना. जितना स्ट्रेच होता है जितना आप स्ट्रेच करोगे उसमें से उतना ग्लू निकलेगा बाहर और वो उतना स्टिक आपको ये आपको और स्टिक लगता होगा भी. ये इतना उसकी वजह से आपको जितना आप उसको स्ट्रेच करके ही लगाना है जब भी आप ये यूज़ करोगे. किसी भी इसमें आपको ये करना. फिर आपको इसमें पहले रोल करना और जब आप रोल करोगे ना उसे ऐसे बार बार वो निकले नहीं ऐसे ही रोल करना. फास्ट उसको जितना क्लोजली आप रोल कर सकते हो उतना क्लोजली आप रोल कर. एक एंड आपको पकड़ के उसको ग्रीन टेप म्हणतात. नाही तुम्ही त्याला ज्वेलरी तार म्हटली तरी चालेल. हे 10 रुपयाला येईल. ह्याचं तुम्ही बंडल घेतलं तरी काय 50 रुपीजला 6 असं काहीतरी येतं. हां जर ते तुम्हाला 6 पण कसं आहे ते एकच संपायला खूप वेळ लागतो. त्याला खूप आता आपण पोलन्समध्ये तुम्हाला सगळ्याच कलर्स मिळतो. पोलन्स एक पॅकेटची रेट ऑलमोस्ट तुम्हाला जी कलरची असते कलर आणि गोल्डनची रेट्स वेगवेगळे असतात. हां गोल्डन आणि सिल्वर तुम्हाला महाग आहे. हां एक पॅकेट 140 रुपीजला. ही 1 पॅकेट तुम्हाला रिटेल हे 140 किंवा 150. गोल्डन तुम्हाला 160 170 पर्यंत पण जाते. गोल्डन आणि सिल्वर महाग आहे. 160 170. नॉर्मल कलर 140 150 पर्यंत. एका ह्याच्यात 144 पीसेस असतात म्हणजे 12 एका बंचमध्ये 12 असतात.
हां टोटल 144 पीस असतात ट्विस्ट करणार. जेवढं क्लोजली तुम्ही ट्विस्ट कराल कारण की हे लूज होण्याची शक्यता आहे जर तुम्ही त्याला व्यवस्थित ट्विस्ट नाही केला. सांगा तुम्हाला ग्रीन टेप साईडलाच ठेवला मी अजून ग्रीन टेपला येणे केला. जेव्हा तुम्ही दोन तार फक्त गुंडाळायची आणि ह्याच्यात आपल्याला तार लागणार आहे तर तार कट करायची नाही. जेव्हा आपण बेबीचा ज्वेलरी वगैरे करू तेव्हा तुम्हाला टाळीची गरज नाही. तुम्ही क्लोजली इकडनं कट केला तरी त्याला पण सेम ट्विस्ट. इकडनं तुम्हाला ग्रीन टेप आता ही पण तार आहे ही पण लागेल तर म्हणून ही एक्स्ट्रा ग्रीन टेप मी सोडली आहे. तर फक्त तुम्हाला इकडनं ती परत ट्विस्ट करून खाली आणायची. आणि जेव्हा आपण हेअर ॲक्सेसरी करतो हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ह्याला बेंड करणार आहे ना तर तसंच ऑटोमॅटिकली त्याला शेप द्यायचा. म्हणजे जर आपण पोलन्स आता स्ट्रेट लावल्यानंतर तर त्याच्यात गॅप येईल तर ती गॅप नको आपल्याला ते भरलेलं दिसलं पाहिजे. तर तुम्ही त्याला जसं जसं खालपर्यंत येत जाल तसं तुम्ही त्याला शेप द्या. कोणी ट्राय करा ग्रीन खाली लावली ना घेतलं तरी चालेल. पण प्रॉब्लेम काय आहे ना जेव्हा आपण ट्विस्ट करतो ना तर ते आपल्याला सेपरेट सेपरेट पाहिजे ना नाहीतर ते एकत्र गॅप दिसून येईल. तुम्ही लावू शकता डायरेक्ट ग्लू गननी जेवढा ग्लू गनचा वापर करता येतो ते पण कव्हर करायच्या आधी त्याच्यात कडी घालायची नाही तुम्ही आधी कव्हर करून घ्या आणि जेवढं स्ट्रेच करता येतं तेवढं स्ट्रेच केलं.